बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल। मित्रांनो कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळ्यात मजा असताना मित्रांनो अशीच मजेत राहा। तर पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपण आज चाललोय वॉटरफॉलला। तर शहापूर तालुक्यातील चोंडे वॉटरफॉलला आपण चाललोय। तर आता आपण निघालो, आपल्या सोबत आहेत रोहित, बाबू आणि पुढे 3 जण आहेत, असे एकूण आपण 6 जण आहेत। तर खूप मजा येणार आहे, ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार मित्रांनो। तर कसं जायचा काय सगळे डिटेल्स ब्लॉग मध्ये सांगतो। तर चला भेटतो पुढे। तर मित्रांनो आजचा क्लायमेट पण एकच नंबर आहे, ऊन पण नाही थोडासा आणि पाऊस पण नाही आहे, तर खूप मजा येणार आहे। कसं वाटतं मित्रांनो तुम्हाला? मस्त वाटतं, मस्त। दोघांना सेम वाटतंय? हो, तुला काय वाटतंय? तर मित्रांनो तुम्ही पण चोंडे वॉटरफॉलला यायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून येत असाल किंवा कुठूनही येत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला पोहोचायचे आहे शहापूरमध्ये। शहापूरमध्ये आल्यावर तुम्हाला जायचे डोलखाम या गावाच्या मार्गाकडे। डोलखाम हा चोंडे वॉटरफॉलचा बेस विलेज आहे। डोलखाममध्ये पोहोचताच राईट टर्न घेऊन तुम्हाला चोंडे या गावाकडे जायचं आहे। तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आणि खायचं प्यायचं ते तुम्ही डोलखाममधूनच घ्या, कारण पुढे मार्केट नाही आहे। निसर्गाचा आनंद घेत मी आणि माझे मित्र निघालो होतो वॉटरफॉलच्या दिशेने। इथे रस्त्याच्या कडेला असणारी हिरवळ आणि हा जाणारा रस्ता तर एकच नंबर होता। मस्ती मजा करता करता आम्ही पोचलो चोंडे गावात। तर तुम्ही येऊन पोचाल चोंडे बस स्टँडवर। तर बस स्टँडपासून राईट टर्न घेऊन तुम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावर चोंडे वॉटरफॉल आहे। तर दुसरा पर्याय म्हणून तुम्ही गुगल मॅपच्या साहाय्याने सुद्धा इथे इझिली पोहोचू शकता। फायनली आपण पोहोचलोय, गाडी वगैरे तिकडे पार्क केली आहे आणि आज समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही। फायनली संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, काय विषय नाही। हे जाम गर्दी आहे तिकडे बघ। पहिले थोडा फोटोशूट करू आणि मग जाऊ तिकडे। पब्लिक पार्किंगच्या बाजूलाच हा रस्ता जातो वरती, छोटीशी पायवाट आहे आणि समोरच आहे चोंडे वॉटरफॉल। तर संडे असला गेला खूप अशी गर्दी आहे, पण काय विषय नाही। आलो होतो अचानक आणि हे बघा आमच्या गावची पण पब्लिक आले। प्रतीक्षा, अरे असा हात करा असं सांगतो मी। मित्रांनो जाऊया, थोडा एन्जॉय करूया। धबधब्यावरती आमची अचानक भेट झाली, तर माझी बहीण सुद्धा आली इथं। कसं वाटतं तुला? तर त्यांची कॉलेजची गँग आलेली आहे। बोल बोल, हा बोला ना।
थोडाशी एन्जॉय करून आता कोंडे वॉटरफॉलतून आता आलो आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती. आपल्या गँगला विचारूया कसा वाटला तुम्हाला? कसं वाटलं रे? कुठे कसं वाटला? अरे तू भिजलाच नाही, तुला काय सांगणार आहेस तू? मस्त काय वाटणार आहे तुला? एकदम भारी वाटला बाबा. तर मित्रांनो आता इकडे एन्जॉय करू. आता आम्ही झालो दुसऱ्या स्पॉटला. आता तर आपल्या गावातली पण पोरं भेटली होती, त्यांना बाईक केला चाललो आता आपण दुसऱ्या स्पॉटला. हे आपला गार झाला वाटते. मस्त असं वातावरण मित्रांनो. काय विचार आहे? A few moments later. हॅलो मित्रांनो. तर मित्रांनो आपण चोंडे वॉटरफॉलला गेलो होतो, तिकडे एन्जॉय केली आणि आता आपण अर्धा तासाचा प्रवास करून आता आपण आलो दुसऱ्या स्पॉटवरती. तर आता आपण आलोय जांभे डॅमवरती आलोय. तर मस्त असा व्ह्यू आहे इकडून, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला पण जांभे डॅमला यायचं असेल तर गुगल मॅपच्या साह्याने तुम्ही इझिली इथे पोहोचू शकता. तर खूप असा मस्त असा व्ह्यू आहे इथे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण आलो आपल्या मित्राचा बड्डे सेलिब्रेट करू आणि जाऊन इकडे एन्जॉय करू. कसं वाटतंय भावांनो? हे माझा तरी तो भावा. बाबा 2 मिनिटं ऐक ना, मी 2 मिनिटं एन्जॉय करतो ना, मग तूच घे. घर जला है मेरा. मित्रांनो व्ह्यू बघू शकता तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू. हॅलो भाई त्याचा बर्थडे तुझा नाही, त्याचा बर्थडे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू युअर डिअर भावेश. अरे तोंडात तरी काय मारतो. कसा वाटला बर्थडे? एकदम जरा वेगळीच चव होती. वेगळीच चव होती बर्थडे त्याचा. बघू शकता तुम्ही. सूर महाराज आला एवढ्या वर्षा लागला. काय विषय रे? काय विषय आहे? तू सूर मारशील कुठं पण, कसं का जमल? खाली पडला का विषय खाल्लास. मित्रांनो एक नंबर असा नजर आहे, काय पण बोला. क्लास आहे एकदम. पूर्ण वाईट दिसतं. मित्रांनो समोरचा नजारा बघून एक नंबर. धर ना यार. मुलाची एन्जॉय केली. तर आता खाली होत चाललाय, गर्दी कमी होत चालली, सगळी घरी निघतात. आपण पण निघू आता घरी. तर आपली ही गँग छोटीशी. तर मस्त असा व्ह्यू आहे, खूप अशी एन्जॉय केला आम्ही. तर मित्रांनो तुम्ही येत असाल तर नीट काळजी घ्या, कारण की इथे पाय सटकतायत, तर पडून तुम्हाला लागू शकतो. तर मस्त असा व्ह्यू होता, खूप अशी मजा आली मित्रांनो.
आता फुल एन्जॉय करून आता आपण निघतो परतीचा प्रवासाला. तर बाय बाय.